चैत्र शुद्ध नवमी हा हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यातील नवरात्राचा 9वा दिवस आहे. या तिथीस भगवान विष्णूचा 7वा अवतार समजले गेलेले श्रीराम यांचा जन्म झाला. हा दिवस श्री रामनवमी म्हणून साजरा करतात. या दिवशी कौसल्येने भगवान श्रीरामाला जन्म दिला होता. भारतीय संस्कृतीत हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. रामनवमीचे एक व्रतही आहे. भगवान श्रीरामाचा जन्म चैत्र शुक्ल नवमी गुरुवार पुष्य आणि कर्क लग्नात झाला होता. विशेष म्हणजे महाकवी तुलसीदास यांनी याच दिवशी रामचरित मानस लिहिण्यास सुरुवात केली होती. भगवान श्रीराम हे भगवान विष्णूंचे 7वे अवतार मानले जातात. धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी त्यांनी त्रेतायुगात अवतार घेतला असे म्हणतात. रामनवमीच्या दिवशी भगवान श्रीरामाची पूजा अर्चा केल्याने विशेष फळ प्राप्त होते. या दिवशी देशभरातील राम मंदिरांमध्ये भगवान श्रीरामाची पूजा केली जाते आणि राम जन्मोत्सव साजरा केला जातो. आता आपण रामनवमी व्रत कसे करावे ते बघूया. चैत्र शुक्ल नवमीला म्हणजेच रामनवमीला ब्रह्ममुहूर्तावर उठून घर स्वच्छ करावे. त्यानंतर गोमूत्र आणि शुद्ध पाणी घरात शिंपडून घर पवित्र करावे. नंतर श्रीरामाचे नामस्मरण करावे. नंतर उपोष्य नवमीत्व यामेष्वष्टसु राघव तेन प्रीतो भव त्वं भो संसारात त्राहि मां हरे या मंत्राने ईश्वराप्राप्ती व्रतभावना प्रकट करावी. त्यानंतर मम भगवतप्रीती कामनया रामजयंती व्रतम अहम करिष्ये हा संकल्प करून काम क्रोध लाभ आणि मोहापासून अलिप्त होऊन व्रत करावे. मंदिर किंवा घराला तोरण आणि पताका लावून सुशोभित करावे. घराच्या उत्तर भागात रंगीत मंडप टाकून त्यात सर्वतोभद्रमंडलाची रचना करून त्याच्या मध्यभागी विधीपूर्वक कलश स्थापन करावा. प्रभू श्रीरामांचा जन्म माध्यान्हकाळी म्हणजेच दुपारी 12 वाजता साजरा करतात. कलशावर रामपंचायतन म्हणजेच त्यामध्ये रामसीता, दोन्ही बाजूला भरत आणि शत्रुघ्न, लक्ष्मण आणि पदचरणी हनुमानाच्या मूर्ती किंवा चित्राची प्रतिष्ठापना करावी आणि त्यांची पूजा करावी. दुपारी 12 वाजता शंखनाद करून प्रभू श्री रामचंद्र की जय असा जयघोष करावा आणि त्यानंतर श्रीरामाचा पाळणा म्हणावा. त्यानंतर श्रीरामाची विधीपूर्वक पूजा करावी. म्हणजेच प्रभू श्रीरामांची प्रतिमा किंवा श्रीरामांची मूर्ती एका चौरंगावर स्थापन करावी. श्रीराम पूजनाचा संकल्प करावा. श्रीरामांचे आवाहन करून पंचामृताचा अभिषेक करावा. यानंतर मुख्य अभिषेक करावा. अभिषेकानंतर हळद, कुंकू, चंदन, फुले अर्पण करावीत. तसेच श्रीरामाला तुळशीचा आणि चाफ्याच्या फुलांचा हार अर्पण करावा. यानंतर धूप दीप नैवेद्य दाखवावा. या नैवेद्याला सुंठवडा म्हणजेच सुंठीची आणि साखरेचे एकत्रित मिश्रण आपण ठेवू शकतो. त्यानंतर तो सर्वांना प्रसाद म्हणून वाटावा.
पूजनानंतर श्रीरामाची आरती करावी व मनापासून नमस्कार करून श्रीरामांचे शुभाशीर्वाद घ्यावेत. पूजा झाल्यानंतर रामचरितमानस, रामरक्षा आणि शक्य असल्यास रामायणाचे पारायण करावे. व्रताचा संकल्प केलेल्यांनी दिवसभर केवळ फलाहार करावा. कोणत्याही राम मंदिरात किंवा घरी या मंत्राचा 108 वेळा जप करावा. श्रीराम राम रामेती रामे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्य श्रीराम नाम वरानने. या मंत्राने देव लवकर प्रसन्न होतात, त्यामुळे घरात आनंद टिकून राहतो. भगवान श्रीरामाला पिवळे कपडे आवडतात, त्यामुळे या दिवशी त्यांना पिवळे वस्त्र अर्पण करावे. ते खूप शुभ असते. रामनवमीच्या दिवशी गरिबांना अन्न, वस्त्र इत्यादी दान करावे. श्रीरामचंद्र कृपालु भजुमन अर्थात श्रीरामस्तुती 3 वेळा वेगवेगळ्या वेळी भगवान श्रीरामाच्या मंदिरात किंवा रामनवमीला त्यांच्या चित्रासमोर पठण करावे. असे केल्याने माणसाचे दुःख दूर होतात. रामनवमीच्या दिवशी भगवान श्रीरामाच्या भक्तांनी हनुमानजींची स्तुती करावी आणि हनुमान चालिसाचा पूर्ण पाठ करावा. हा उपाय केल्याने व्यक्तीवर श्रीराम आणि हनुमानजींची कृपा कायम राहते. या दिवशी मर्यादा पुरुषोत्तमाचे आदर्श अंगीकारण्याचा संकल्प करावा. प्रभू श्रीरामचंद्र चरित्र श्रवण करून जागरण करावे. दुसऱ्या दिवशी म्हणजेच दशमीला पारायण करून व्रत सोडावे. हे व्रत नित्य, नैमित्तिक आणि काम्य अशा 3 प्रकारचे असते. नित्य होण्याबरोबर याला निष्काम भावना ठेवून आयुष्यभर केले तर आयुष्य आनंदमय होते. एखाद्या निमित्ताने हे व्रत केल्यास त्याचे यथेच्छ फळ मिळते. विश्वासाने हे व्रत केल्यास महान फळ मिळते. अशा प्रकारे दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करून व्रताची सांगता करावी. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.